Hi guys, welcome back to Sawan Sisters. And as you can see, मी साडी वेअर केलेली आहे आणि खाली सोनल माझे रील्स घ्यायला आले. आम्ही अजून जेवलो नाही, आता आम्हाला जेवायचं आहे. आणि सोबत इथे बघू शकता फोन भाई. आय हॅव रिसीव्ड अ पार्सल. मी स्वतःच मागवलेलं आहे. सो ते काय आहे ते तुम्हाला दिसेलच. व्हिडिओ मी पोस्ट करेनच रीलला. सो मी मिशोवरून मागवलं, ऑब्वियसली पॅकेजिंगवरून समजतं. आय एम सुपर एक्सायटेड. ह्याची मी लिंक देईन डिस्क्रिप्शनला. ओपन करून वगैरे दाखवेन जेव्हा मी व्हिडिओ घेईनच. सो चला आलेलं आहे आणि आय एम सो एक्सायटेड. खूप भारी आहे प्रॉडक्ट. भारी आहे ना वॉच. लाईक रिअल ओजीला पण मागे काढेल खरंच. कितीला आहे आणि जस्ट फॉर 450. 450. बापरे. बघा व्हिडिओ काढते. लिंक डिस्क्रिप्शनला देईन. टॅप करून तुम्ही डिरेक्टली मिशोच्या त्या जे प्रोडक्टचं लिंक आहे ना तिथे तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल माझ्या लिंक नाही गेल्यावर. नक्की मागवा यार. स्टायलिश आहे एकदम. कशावरती पण जाईल, ट्रेडिशनल वेस्टर्न सगळ्यावर. एवढी खूप गरमी होते. गाईज इथे बघू शकता नवीन आलेला वॉच किती भारी वाटतं ना. मगाशी मी तारीफ करून झाले. परत हिच्या हातावर खूप छान दिसतो वॉच असं मी म्हटलेलं. वॉच काय बँगल्स वगैरे सगळं हिच्या हातावर छान दिसतं. असं काही नाही आहे. माझा हात एकदम छोटा आहे. माझा पण हात छोटाच आहे. आमच्या दोघांचा हात छोटा आहे पण हिच्यापेक्षा जास्त थोडासा मोठा माझा हात. तर चला आता आम्ही मेट्रोला जातोय. मेट्रो इज अ सेकंड होम. मेट्रोला तुम्ही पण नक्की घ्या हा वॉच, कारण की सगळ्यावरती जाणार हा. आणि उन्हात तर एकदम भारी दिसत होता. एकदम असं चमकतो कारण की ह्याच्या बाजूला ना डायमंड्स पण आहेत. एकदम हा विंटेज वाईब देणार आहे बट स्टील क्लासी लुक. सो छान. लिंक तर दिलेलीच आहे. आणि आता ॲक्च्युली आम्हाला एक्सचेंज करायला जायचं होतं. एक वस्तू आहे. सो त्याच्यासाठी चाललो आहे आम्ही. रोज रोज कुठे जातो यार आम्ही. कधीतरीच जातो यार कामासाठी. चला आता निघतो. आलेलो आहोत आम्ही मॉलला. छानच भयानक स्टार्ट पण केलं. भयानक सगळं दाखवते. आज पण किती गर्दी आहे. काय लोक बोलते रोज आम्ही एकच मॉल बघतो. दुसऱ्या मॉलमध्ये जा जरा. दुसरा मॉल जायला पैसे नाहीत. पैसे पाठवा, जीपे करा. लिटरली आम्हाला लोक ओळखतात आणि स्वतः डायरेक्ट या ना फोटोज विटोज मागायला. ते आमचे न कळत फोटो व्हिडिओ घेत आहेत. तेवढं ऑकवर्ड वाटतंय ना. शॉपिंग केली. आता हे घ्यायला आलो. सनग्लासेस बघितलं तर घ्यायला नाही. घ्यायला नाही पण मला हा आवडला. मी हा घेते. आपल्या घरी भरपूर आहेत म्हणजे असं स्टॉक लागला. दे ना मला घेऊन. आम्ही वेअर पण नाही करत कारण की मला ऑलरेडी 2 डोळे आहेत, 4 डोळे. म्हणून आम्ही विसरून जातो कुठे पण जायचं वेअर करतो. ते लेन्स काढतं. हा खतरनाक वाटते ना सोनल. मी घेते. मला समजत नाही कारण की यातून पिंक दिसतंय फक्त. चल मी घालून बघ. दिदीवर कसा दिसतोय. चांगला आहे. चांगला तर वाटतोय पण मला हा जास्त बेटर. हा वेअर करून छोटे छोटे सगळे छान आहे. तर गाईज आम्ही न सांगता पुन्हा एकदा इथे मॅगडीमध्ये मॅगडीमध्ये परत खायला आलेलो आहोत. मॉलला आलो तर. आणि ही गोष्ट मम्मीला नाही माहिती. आता जेव्हा ती ब्लॉग बघेल तेव्हा तिला समजेल की तिला आम्ही खोटं सांगितलंय. फक्त आम्ही शॉपिंग म्हणजे जे काही एक्सचेंज होतं तेच करून आम्ही येणार होतो असं सांगितलेलं. पण तिला तर माहिती आहे मम्माला की ऑब्विसली आम्ही खाणार. पण आम्ही सांगणार आहे घरी जाऊन की नाही काहीच नाही खाल्लं यार. तिला फक्त ब्लॉग बघेल तेव्हा समजेल. म्हणजे जास्त काय नाही घेतलंय. थोडंसं एकदम लाईट आणि माझं ना
दुपारी जेवताना एवढा दात नाही म्हणजे असं दात तर दुखतोच आहे पण असं पूर्ण दुखत सर्दी झाली मला आतून त्याच्यामुळे सगळं दुखत आहे. आणि सीन असा आहे जेवली नाही मी ह्यांना म्हणते मला जेवण नाही जातं म्हणजे 2 घास खाल्ले बस त्यानंतर जेवली नाही. आणि हे हिला बरोबर जाणार आहे बरोबर. तेव्हा हिचं डोकं नाही दुखत आहे तेव्हा हिचं दात नाही दुखत आहे. आणि आता राहिलंय खरंच खोटं नाही मला ते राहिलंय डोकं माझं. स्कॅम जोरात तयारी आहे एक नंबर सगळीकडे वाईफ आहे. आम्ही पण जयंती स्पेशल ब्लॉग येईलच करूच काहीतरी स्पेशल. बघा गाईज हा बघा हा आणलेला नवीन सनग्लासेस शेड्स आणि ते दीदीने घेतलेलं. आता दीदीचा हा फेवरेट आहे. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला आमचे शेडचे कलेक्शन दाखवते. ओके जस्ट लुक ॲट दिस. कमीच आहे आणि तिकडे ते जुने आहेत पण तरी हे एवढे आहेत. पण तुम्ही आम्हाला कधी घातलेला बघितला का? हा तर मी रोज वापरते कारण हा लेन्स कार्डचा आहे. हा आणि हा हे 2 हा दीदीचा आहे आणि हा माझा आहे. मी घालतच नाही कारण की तिला हा वेगळा दिसतो असं ती बोलते. छान दिसतो आणि तिने त्यासाठीच घेतला की हा तिच्यावर छान दिसतोय म्हणून. छानच दिसतोय. हा ना बाईकवर बसतो ना तेव्हा मस्त घालायला मस्त बाईकवर. पण मी फिरायला जाताना आता बाहेर बिहेर जाताना हाच ऍक्च्युली माझा हाच ऍक्च्युली अजून 2 डोळे असल्यामुळे हे 2 डोळे लावता येत नाही. तो काय करायचा तो डोक्यावर लावायचा आणि तो हा इथे लावणार आणि हा इथे लावणार आणि जेव्हा मला काही टाइमपास करायचं असेल समजलं आता. आणि हा सगळ्यात छान मला हा आपण कुठून घेतला? मिशो ना. येडी नाही मला काय म्हणतात माहिती लोक लोक सगळीच नाही बोलत काय म्हणजे आधीच्या एका ब्लॉग मध्ये कॉमेंट आलेली गाईज की मी खूप ओव्हर ऍक्टिंग करते किंवा ओव्हर ऍक्टिंग मध्ये बोलते. तर मला ते मी काय त्या कॉमेंट ज्यांनी केलंय त्यांना काय मी उलट वगैरे बोलत नाहीये किंवा माझा राग वगैरे पण अजिबात काही असं नाहीये. पण तुम्ही कॉमेंट केली तर ऑब्व्हियसली रिप्लाय तर द्यायला हवा म्हणून मी रिप्लाय देते की असं मी ओव्हर ऍक्टिंग नाहीच करत. मी नॉर्मली बोलताना पण मी अशीच असते कारण की माझ्या घरच्यांना पण माहिती आहे. उलट एक दिवशी आमचं असं झालेलं मी असंच माझं स्वभाव मी नॉर्मली पण जेव्हा बोलते ना तेव्हा पण म्हणजे जेव्हा रागात पण आमची भांडण पण सोबत चालू असेल ना आमचे तरी मला हसायला येतं तरी पण मी असे इग्नोर करून असं मुद्दामून ते बोलतात ना ते पूर्ण म्हणजे ना असं ह्याच्यामध्येच असते हसण्यामध्येच असते आणि जॉली मूड मध्येच असते. कारण तेव्हा आणि सोनल अशी पेटलेली होती एक दिवस आणि सोनल असं होतं की हिला मी एवढे बोलते तर ही अशी मस्तीतच करते काय ओव्हर ऍक्टिंग करते तेवढंच बोलले. आणि तेव्हा मम्मी पप्पा सगळे होते समोर आणि पप्पा लिटरली आता पप्पा नाही पप्पा असले असते तरी पण मी बोलायला लावलं असतं. आणि पप्पा लिटरली बोलते काय ओव्हर ऍक्टिंग बोलते ती ओव्हर ऍक्टिंग करते. मग ठीक आहे ना पण ते ओव्हर ऍक्टिंग नाहीच आहे ती नॉर्मली पण अशीच बोलते. पप्पाने माझी बाजू घेतलेली लिटरली. आणि मी हे म्हणजे असं कसं कारण की ना एकतर आहे की ती ओव्हर ऍक्टिंग मध्ये असते ना तेच चांगलं आहे कारण की ती रागात येते ना तेव्हा डेंजर असते. ते मला नको म्हणून ती ह्याच्यामध्ये असते तेच बरं आहे. म्हणून तुम्ही बोलू नका की तू सिरियसली एकदम बोलत जा वगैरे असं बोलूच नका. सिरियसली राहिली तर तुमचा ब्लॉग कसा चालेल? हा ना सिरियसली मी बोलली तर तुम्ही जे नॅचरल असतं ना तेच असतं असं काहीच नाही. आणि मी नॅचरली अशीच आहे. मी ह्यांच्या सोबतच नाही माझे फ्रेंड्स पण जेवढे आहेत ना म्हणजे जे जवळचे म्हणजे फ्रेंड्स जे आता माझे इन्फ्लुएन्सर फ्रेंड्स त्यांना पण विचारलं तर ते पण बोलतील मी नेहमीच अशीच उडतील असं काही त्याची हे कोइन्सिडेन्स झाला आमचा. गोड खायला मिळालं आपल्याला. गोड तर रोजच खातो
हात दुखला माझा. आणि फ्रंट कॅमेरा करते. फ्रंट कॅमेरा केलाय मगाशी बॅक कॅमेरा होता. मला अर्धवटच घेतलं. त्यात तुम्हाला मग परत म्हणजे ओव्हर ऍक्टिंगचे एक्सप्रेशन दिसले नसतील यार. मिस केलं. बट ठीक आहे, ज्यांना कोणाला ओव्हर ऍक्टिंग वाटतंय त्यांचं असं काय नाही, ज्याचं त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. बट मी तर अशीच आहे. तुम्ही बोललात नाही बोललात तरी मी चेंज नाही होणार, कारण की तो माझा तिचा म्हणजे स्वभाव आहे. हा, तिचं म्हणजे ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा सेम आहे. आता मी ऑफ कॅमेरा वेगळी असते, ऑन कॅमेरा वेगळी असते. तर तुम्हाला माझा ऑफ कॅमेरा कधीच दिसू शकत नाही. जो माझा पर्सनॅलिटी ती रिअल कॅमेरामध्ये दिसते, ती पण रिअल आहे, बॅक कॅमेरा पण रिअल आहे. आणि हिची म्हणजे रिअलच आहे. हा रिअलच आहे. बट माझं थोडस स्विच असतं. जो माझा समोरून असतो ना त्याच्यासोबत मी वेगळी असते, आणि जो कॅमेऱ्यातून बघतोय मला तो जरा त्याला एवढं समजणार नाही की मी कशी. ते समजना मुश्किल है मुझे, तो आप ना समझे वही अच्छा है. और मैं तो खुली किताब हूँ, जो भी आके पढ़ के चला जाएगा. क्योंकि मतलब मेरे में कुछ ये है हमारी कहाणी जी तुम्हाला समजली. बघा सिक्रेट्स आज रिव्हील झालेत दोघींचे पण, तर समजून घ्या आता. असं काय. आणि मी त्या कॉमेंटवाल्यांना काय पॉपकॉर्न पडले तिचे, आणि मी कॉमेंटवाल्यांना पण काहीच नाही, नीटच बोलली म्हणजे जे होतं ते. सो राग वगैरे धरू नका, आणि राग येऊन देऊ नका. राग आला तर माझी ती पर्सनॅलिटी वेगळी आहे. ती मग मी ऑन कॅमेरा दाखवलं तर खतरनाक, म्हणजे तेव्हा म्हणजे कोण शूट पण नाही करणार, हेच घाबरलेले असतात. आम्हीच नाही शूट करत, कारण ही पूर्ण घरातून हिला राग आला ना तर कोणच काय बोलत नाही. असं आहे. कोणाला येऊन देणार जवळ. आय हेट सच पीपल. असं काय नाही. कलेक्शन तर बघितलं तुम्ही सनग्लासेस अजून पण बरेच होते, ते फेकले. कमी आहे लोकांकडे. फेकले पण आहेत, बट ह्याच्यात पण खूप कमी आहेत ते ब्लॅक. अजून एक जो होता ना, एक चांगलावाला होता, तो तर मी मनालीलाच टाकून आले. ह्याच्यातच पडला. कुठे गेला माहितच नाही, कारण की मला सवय आहे काही पण घेतलं हरवून. एकदा तर काय केलं माहिती, मी स्कूलची पिकनिक होती, कपडेच विसरून आले. कपडे पण विसरले सगळे आंघोळ करून झाली, कपडे विसरलेले घातलेले, ओले कपडे तिथेच ठेवून आली. असं कोण करू शकतो? माझ्या इतकं विसर आणि माझ्या इतकं लक्ष देणार कोण नाही. मी आयुष्य करून कुठे कुठे फिरायला गेलो तिथे पण प्रॉपर मी चेक करते, 10 वेळा समोरच्याला सांगते हे राहिलंय का तुमचं, हे घ्या. आणि ही तुम्ही गा सर्व, मी चालली पुढे. मी लक्षच नाही देणार कोणाकडे. तुम्ही माझं पण सामान घ्या. असं नाही यायचं की तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचं पण बघा आणि माझं पण तुम्हीच बघा. आणि एवढी मी स्वतःला काय बोलू 10th स्टँडर्डला, आणि तेच कपडे घातलेले, एवढं स्विमिंग पूल मध्ये जाऊन सगळं मस्ती केली, अंघोळ वगैरे चेंज वगैरे केले, स्कूलचे कपडे घातले, आणि त्या वॉशरूम मध्ये तिथे कपडे सगळे कपडे तिथेच ठेवले, आणि बॅग बी घरी आले. घरी येऊन मम्मीने पिशवी पण दिलेली ओले कपडे ठेव, आणि ते बॅग ओपन करते, अरे कपडे, आता मी कसं सांगू मम्मीला कपडे. मला इतकं टेन्शन यायचं ना तेव्हा, कारण की मम्मी खूप जास्त, तेव्हा भीती वाटायची मला मम्मीची, कारण ती लगेच ओरडायची ना, तेव्हा मला जास्त भीती वाटायची. तेव्हा खूप दरारा होता मम्मीचा. आता एवढं नाही, आता हिचा झाला ना, आता माझा आहे. तुला कोण घाबरतो? आता कोणाचा नाही, माझा नाही, पप्पाचा नाही, आता दोघींचा नाही. हा तसं झालंय. पण असं मी जरा विसरत असते, आता पण भरपूर गोष्टी विसरत असते. पण असं आहे, घर के छोटी बेटी का ऐसा ही होता है, घर की बड़ी बेटी का ऐसा ही होता है, सब चीज देखना पड़ता है. आता
काय नाही, आता मला ब्लॉग एडिट वगैरे करायचंय. आता डिरेक्टली आपण आय गेस उद्याच भेटू. आज आम्ही जास्त बोललोय. जर असंच तुम्हाला सिट डाऊन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर सांगा. खूप आमचे किस्से आम्ही सांगत बसू. चला बाय. आम्ही घेतलेला आहे दुर्वासाठी चेस, मॅग्नेटिक चेस बॉक्स. गिफ्ट आज आम्ही बर्थडेला जाणार. इथे आकाश दादाने मला थांबवलं प्रसाद देण्यासाठी मम्मीसाठी. तर गाईज मी गेलेली डेंटिस्टकडे मम्मीसोबत आणि आता इथे प्रसाद पण दिलेला आहे. आता माझं पार्सल आणि मी आता पार्सल घेते. सकाळीच आलेलं पण आम्ही डेंटिस्टकडे. चला फायनली रूट कॅनल झालेला आहे दाताचा आणि आता होणार आहे कॅप बसवणार आहे. सो माझ्या दाताची कॅप बसवणार आहे. नकली दात बुढ़ी हो गई मैं. हा बोलले का अजून तरी गोड खाणार आहे. आता मी प्रसाद दिलाय तो पण खाणार आहे. गोड इज माय फेवरेट. आइसक्रीम पण मी घेऊन आली आहे. मतलब मुझे खाना है. सब खाऊंगी. जिंदगी एक ही मिलती है तो सब खाऊंगी. तर गाईज आज बनवलेला आहे फालुदा जो अर्धा खाल्लेला आहे आणि आता मी खाणार आहे. मी चॉकलेट सिरप टाकला आणि आता मी हे मँगोचं आईस्क्रीम थोडंसं. तर गाईज मी आता फालुदा खाणार आहे आणि पिणार आहे. सो बघूया कसं आहे. खूप भारी आहे. मँगो फ्लेवरचं आहे म्हणून मी मँगो आईस्क्रीम टाकला आहे आणि इथे हर्षीज सिरप पण टाकला आहे. टेस्टी प्रीमिक्स आणलेला आहे ना आणि तोच डायरेक्ट दुधात टाकून गरम करून आणि मग फ्रीजमध्ये ठेवलं. आणि इथे सोनल आहे रेडी झाली आहे मस्त. आज सोनलचे रील्स येणार आहे. मी जास्त नाही बनवत. रेडी झाली आहे बनवणार आहे तर त्यासाठी रेडी झाली. माझी एकदम ओल्ड साडी तर इतकी सुंदर वाटते. एकदाच नेसली ॲडल्यानंतर नेसलीच नाही. वेळच नाही मिळत. सुंदर आहे ना कुठेही नेस. ब्लाऊज त्याच्यावरचं नाही वेगळं बट सूट. जयंती स्पेशल भारी ना मस्त केलं इथे. आता आम्ही चाललोय बर्थडेला. तर भेटूया बर्थडेला आलेलो. जर तुम्हाला असं वाटलं पार्शलिटी झाली दुर्वा खाली भेटतील. जात आहे रॅम्प. बरं हरकत नाही. थँक्यू. अरे हॅपी बर्थडे.
गाईज आम्ही घरी आलेलो आहोत आणि छान होता दुर्वाचा बर्थडे. आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप मस्त खूप मस्त होतं त्यांचे सगळ्यांचे. हां खूप छान दिसत होती दुर्वा आणि फॅमिलीसाठी डान्स होतं. दादाने कल्पेश दादाने डान्स केला, वहिनीने डान्स केला, खूप छान केला. कल्पेश दादा तो जे आम्ही गेलेलो केदारनाथला आणि तेव्हा कल्पेश दादा आणि विकी हे तिघावरती आणि महेश माझ्यासाठी थांबलेला. महेश आणि स्वप्नील वगैरे. अरे स्वप्नीलला घेतलंच नाही, स्वप्नीलच आलेला भेटला, बाकी कोण आलं नव्हतं कारण की सगळे कामावर होते आज जॉबला म्हणून. पण भारी वाटलं, आले नव्हतं. छान केलेलं डान्स विन्स खूप मस्त इमोशनल होता कारण की मम्मी पप्पांचा होता तर आणि मुलीचं होतं तर मग डॉटर जास्त कनेक्टेड वाटलं. खूप छान वाटलं एकदम डायरेक्ट माझं पाणी पडायला. मी इंस्टाग्राम साठी व्हिडिओ काढायला लागलेली कारण मग त्यातच होती पण दीदी ब्लॉग काढून तिच्याकडे बघ. मी डिरेक्टली रडायला लागले. सगळे आजूबाजूचे डीजे प्लेअर वगैरे जे होते सगळे बघायला लागले. मला आता भाई कसं मी लपू, सगळे बघत होते म्हणजे ते सगळे ऑपरेटर्स परत त्यांचे जे होते. अजून एक लहान मुलगी होती ती लहान होती तरी पण रडली रडायला कारण ते अटॅचमेंट मुलींची असते पप्पांसाठी ना, तर ते होतच. आणि त्यानंतर मग हळूहळू जसं मम्मीचा पण डान्स आला इमोशनल व्हायला लागलेलं. डोळ्यातून पाणी आलेलं की भाई आपलं काय फंक्शन असेल तेव्हा आपल्याला कसं होणार आहे. सगळ्या फंक्शन मध्ये तुम्हाला आम्ही रडतानाच दिसू. मी इमॅजिन पण नाही करू शकत. म्हणजे मी इमॅजिन म्हणजे असं बोलताना पण असं काय असं फील होतं लगेच की भाई मी असं सांगलं मला की भाई मी असं म्हणजे एक डेडिकेट हिज सॉन्ग पप्पांसाठी मम्मीसाठी असं करताना बाई मी नाचणार तर मी रडतच रडणारच. आणि मी पण जेव्हा डान्स करते तेव्हा पण मला पण रडायलाच येते. म्हणजे आम्ही एक वर्ड आम्हाला फील होतं की यार खूप जास्त डीप म्हणजे बोलतो ना एवढं पण नाही राहायला पाहिजे असं नाही राहायला पाहिजे पण थोडं जास्त आम्ही खूप जास्तच इमोशनल आणि किंवा रिॲक्ट करतो लगेच की म्हणजे मनाला नाही थी पहिले नाही मी नाही ती एकदम लहान असताना म्हणजे नव्हतीच स्कूल टाइम्स मध्ये. मला तर नाही आठवत नाही पण मला माझ्या माणसं असतात ना जे क्लोज त्यांच्यासाठी मला होतच होता. मी लहान होते तेव्हा पण मला आठवतं मी बर्थडेला तुझ्या गिफ्ट दिलेलं ना तुला फर्स्ट टाइम. हिचा बर्थडे होता सगळे रोज काढून तर तेव्हा मी हिला काय दिलेलं तिअरा दिलेला तुला आणि ते पण मी स्वतः पैसे म्हणजे मम्मीकडूनच घेतलेले. पण तेव्हा होता तेव्हा मी स्कूलमध्ये कोणत्या स्टँडर्डला असेल 6th किंवा असं काहीतरी असेल 6-7 हा तेव्हा. आणि मग मी लहानच होती मला माहिती. माझं 11th बर्थडे होतं. मी 11thला होती. 11th बर्थडे होते मी 11th स्टँडर्डला होते. काय माहिती पण घरीच बर्थडे केलेला कारण की माझ्या स्कूल फ्रेंड्स दिलेला हिला. आणि मी म्हणजे बॉलिवूड मला म्हणजे माझ्या खून मध्ये बॉलिवूड लगेच दिला ना की असं म्हणजे कोणाला दाखवायचं नाही मला की मी रडते मला रडायला येते. मी असं हिला दिला ही खुश झाली बघून. हिने मला हग बिग केला आणि त्यानंतर जे फ्रेंड्स होते ते हे लोक असं जमा होते फोटोज आणि मी अशी दरवाजाच्या इथे गेली आणि अशी बाहेर येऊन असं करत होती. रडायला आलेलं मला की मी दीदीला गिफ्ट दिलं आणि दीदी खुश झाली. खूप जास्त ऍक्टर होती लहानपणी तर खूप जास्त ऍक्टिंग करायची मी. चक्करेची एकदा जी चक्करेची ऍक्टिंग केलेली मी फुल मम्मीला एडा बनवला माहितीये का. मम्मीने मला असं तुडवलेलं जाम पागल. आणि एकदा तर म्हणजे घराच्या बाहेरच आले मी येणारच नाही घरी मी सोडून जाते घर माहितीये. मम्मी मारायची डेंजर तेव्हा कारण मी तर खरंच खूप मार खाल्लाय. हिने पण खाल्लाय मी पण खाल्लाय. मी तर ट्युशनला पण ते नंतर सांगू. हा ब्लॉग इथेच एंड करूया. ही ना बोलत राहील तर आमचे जाम ऍक्टिंग केली आहे मी तर तुम्हाला सांगूस
कॉमेंट करून सांगा. हा क्वेश्चन मध्ये विचारा, आम्ही आम्ही टाकू. सांगतो. आणि हा ब्लॉग इथेच एंड करूया. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चव्हाण सिस्टर्सला. बाय गाईज.